तर हॅलो गायज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे दसऱ्यानिमित्त चाललो आहे गावाला. गावाच्या देवाची पूजा वगैरे, घराची वगैरे पूजा करायला. आहे माझ्यासोबत विराज आणि त्याची गाडी. तर आम्ही दोघं माझ्या गावाला साखर इकडे चाललो आहे. तर चला जाऊ मग पुढे. फायनली गावाला पोचलो आहे. हे बघा आपलं घर आहे. म्हणजे गावाला झालो, मागाशीच पोचलो. पूजा वगैरे करून झाली. आता भावान तोपर्यंत पद्धतशीरमध्ये एकदम गाडी धुवून घेतली, चकाचक टकाटक. विहीर आहे बाजूला, कसं एकदम काचरकं निव्वळ पाणी आहे. अगदी तळाचं सगळं दिसतंय. मी दिसतोय, अहो मी पण दिसतोय. आता सगळं चकाचक टकाटक मस्त धुवून येऊन झाली. गाडी धुतली, पूजा विजा करून झाली. आता निघालो आम्ही परत चिपळूणला. तर जाऊ मग पुढे. वगैरे जाऊन आलं आहे. पाठी आपलं मंदिर आहे, श्री आई कालिका माता मंदिरात जाऊन आलो. दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. आता पुढच्या दिशेने म्हणजे आता निघालो आम्ही डायरेक्ट चिपळूणला. तर चला मग जाऊया डायरेक्ट थेट चिपळूण. आता गावावरून निघालो आहे. ही बघा पाठी जो गेट दिसतोय ते आमच्या गावाची हद्द आहे. म्हणजे त्याच्या पलीकडं आमचं गाव आणि आता इकडं दुसरं गाव, एक पोचले गाव लागतं. ते इकडं पुढं गाव आहे. बोल. आमच्या गावात रस्त्यानं किती खड्डे आहेत? आमच्या गावात रस्त्यांवर खड्डे नाही आहेत, खड्ड्यात रस्ता बनला आहे. काय गावाला हो का बघू शकता, एवढे खड्डे आहेत, एवढे खड्डे आहेत की रस्त्यात खड्डे नाही आहेत, खड्ड्यात रस्ता बांधला आहे. फायनली जाऊन आलो आहे आणि आता आलो आहे हॉटेलला. हॉटेल शिंदेवाडा. गावावरनं जाऊन आलो आहे पद्धतशीरमध्ये. आणि आता एक आहे ना, असा छोटासा एक प्रँक करायचा आहे मामीसोबत. आता तुम्ही पुढं बघत. नागिन निघाली. या विषयावर एक मामीसोबत प्रँक करणार आहे. आता इकडे सगळे तयारी चालू आहे. आज मेला टकल्या मेला. आलो आला वर. बघा मामीच्या अंगावर साप टाकतो. कामात जरा ती कामात आहे. आधी हाय काय बघू दे. जो उलटा आहे माझ्या वयाचा. ही मामी आपली. आम्ही काकड्या विकड्या घेऊन कुठं आतेस? मथुरेच्या बाजाराला जीव. आज मोठी ऑर्डर आहे हॉटेलला, त्याची पूर्ण सगळी तयारी चालू आहे. पण मामी काय ऐकत नाही. मामी फुल म्हणजे कामाविमात तयारी करते. बसू दे पद्धतशीर म्हणजे ऑर्डर हे करतो. काहीच बघा मस्त किसन करावं असले. तर गाईज आता आपण हॉटेलवरनं घरी निघालो आहे. आणि आज जरा मोठी ऑर्डर होती बिर्याणीची, ती झाले व्यवस्थित. तर आपण हॉटेलवरनं घरी निघालो आहे. आता आपल्या घराची इथं देवी असते, तिथं भजन वगैरे असतं. म्हणजे मोठा कार्यक्रम असतो आज. त्यामुळे आज हॉटेल काय बंद आहे पूर्ण दसरा निमित्त. आता आपण चाललो आहे थेट घरी. आणि नंतर आपण आरती वगैरे होईल. आता भजन आहे, त्यानंतर गरबाला जाणार आहे आपण. तर चला मग बघूया भजन, आरती, गरबा, फुल एन्जॉय आज. तर हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे आता श्री सुकाई देवी. बघा हे सुकाई देवीच्या मंदिरात. आज दसरा आहे, दर्शन घेण्यासाठी सुकाई देवीच्या मंदिरात जातोय. वरती सुकाई देवीचं मंदिर आहे. माझ्यासोबत आहे माझा मित्र चेतन लटकुटे. हायकर हायकर. तर आम्ही आता चाललो आहे सुकाईच्या मंदिरात. तिकडनं आपण खाली जाणार आहे दादाच्या इथं. तिथं देवी आहे, तिथं मोठं भजन वगैरे चालू आहे. आता आपण तिथं जाणार आहे. इकडनं सोनं वगैरे लुटणार. दसरा खास सोनं लुटतात, त्यासाठी आम्ही मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि सोनं लुटण्यासाठी चाललो आहे. तर चला मग आतून मंदिर बघू. श्रीदेवी सुकाई. आपण आतमध्ये आलो आहे श्रीदेवी सुकाई मंदिरात. आपलं सुकाई देवीचं देवस्थान आहे. छान प्रकारे डेकोरेशन वगैरे सजवलेलं आहे, सुंदर केलेलं आहे.
पूर्ण सुकाई देवीचं मंदिर आहे. पूर्ण असं नवरात्रीत पूर्ण मंदिर पूर्ण असं सजवलं. गाईज आम्ही फायनली श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई माता मंदिर तिथं पोचलोय. पण आमचं नशीब पण एवढं चांगलं की आम्हाला हे बघा पाहू शकता आवाज पण आहे का बघा. म्हणजे आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला त्या देवीची आरती सुद्धा भेटली. म्हणजे आम्ही आता आरतीचा सुद्धा लाभ घेऊ शकतो. आता बघू आतमध्ये जाऊन किती गर्दी आहे किती काय विषय आतमध्ये जाऊन बघू. आमचं फायनली दर्शन वगैरे झालंय आरती पण भेटली. म्हणजे चांगल्याचं दर्शन झालंय. तर आता आम्ही भैरीच्या मंदिरात जातोय. आपल्या चिपळूण रत्नागिरी जिल्ह्याचे ग्रामदैवत म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे ग्रामदैवतच आपले भैरीबुवा त्याच्या मंदिरात जातोय. तर बघू भैरीबुवाच्या मंदिरातलं आपण दर्शन घ्यायला जाऊ आता. चला. तुला गाडी येते का? येते ना. दर बघू कशी चालू होता. चल 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 टाइमपास करू नको बंद. चल चल चालू तर कर. स्टार्टर कुठे दाखव. ए हा कसं मारतात. चल टाइमपास करू नको. नाही तुला गाडी येते का बोल. गाडी येते दाखव स्टार्टर कसं मारतात. सर हे टाइमपास करू नको. तर काय फुल गाडी येत नाही पण जाऊ दे आता काय. चला तू जाऊया भैरीच्या मंदिरात. आता आलोय आपला मार्ग सांस्कृतिक केंद्राच्या इथला. हा बघा बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे आज दसरा आहे. किती काही झालं तरी आपल्या महाराजांना हे सोन्याचं पान द्यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी आपण महाराजांच्या खास दर्शनासाठी आलोय. आणि महाराजांना हे सोन्याचं आपट्याचं सोनं म्हणून पान वाहण्यासाठी हे सोन्याचं पान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणात. शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर या मावळतून मावळून तू कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवबार. गौराई मातेच्या आरती चालू. तर हॅलो गाईज आता गरबा वगैरे खेळून झाला आहे. म्हणजे गरब्याला गेलो होतो धवलमाटला. पहिला धवलमाटला बंद झाला होता. मग तिथून आम्ही गेलो खास केंद्रामध्ये सांस्कृतिक केंद्रात. तिथं गरबा होता. तिथं आम्ही मस्तपैकी गरबा वगैरे खेळलो. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. खूप झोप आले कारण तर आज दिवसभर खूप जागरण झालं. आता झोप आले. आता आम्ही चाललो आहे